श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मामासाहेब दांडेकरांचं चरित्र आपण पाहतो आहोत. ते नैष्ठिक ब्रह्मचारी होते आणि संसार त्यांनी कधी केलाच नाही. बायको मुले हा व्याप त्यांच्या मागे नव्हता. प्राध्यापकाची नोकरी करून जो काही पगार मिळे त्यातला जरुरी पुरताच पैसा ते वापरत असत आणि उरलेला पैसा गरीब विद्यार्थी आणि वारकरी यांना किंवा गरजू लोकांना देत असत. त्यांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ छापून प्रकाशित करून जो काही फायदा झाला तोही त्या संस्थेलाच त्यांनी अर्पण केला. स्वतःसाठी एक पैसाही वापरला नाही. मामासाहेब दांडेकरांचं सोनोपंत नाव हे अत्यंत सार्थ होतं, किंवा असं म्हणूया ते परिसाप्रमाणे होतं. ज्याला ज्याला त्यांचा स्पर्श लाभला, ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास लाभला, त्याच्या आयुष्याचं सोनंच त्यांनी केलं. मग ते शाळेतले विद्यार्थी असोत, कॉलेजातले विद्यार्थी असोत, वारकरी असोत, सामान्य जनता असो, किंवा एखादा व्यसनी वाममार्गी नाही का असा समाजाने ज्याला धिक्कारून दूर केलेलं आहे, असा सुद्धा त्याच्या आयुष्याचं सोनं मामासाहेबांनी केलं. समाजाची एक प्रकारे पातळी उंचावण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं. स्वतः पारमार्थिक असून व्यावहारिक जबाबदारीचं सुद्धा त्यांना किती भान होतं हे या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल. त्यांना जे कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून लाभले होते ते गुरुदेव रानडे यांचे मामासाहेब हे अत्यंत आवडते विद्यार्थी होते. गुरुदेव रानडेंनीच त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि गुरुदेवांनी स्वतः आपल्या या शिष्याला पसंतीचं प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे. कॉलेजमध्ये ते काम करत असत, संध्याकाळी कीर्तने करत असत, प्रवचने करत असत आणि लोकजागृतीचं हे कार्य सतत त्यांच्या हातून घडत होतं. नैसर्गिक आपत्ती, दैवी आपत्ती अशा जेव्हा येतात त्यावेळेला सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी म्हणून सुद्धा मामासाहेब धावून जात. पुण्यामध्ये तेव्हा नशा मंडळ नावाचं एक मंडळच अस्तित्वात होतं आणि सारे दारुडे लोक त्याचे सभासद होते. त्या नशा मंडळात जाऊन सुद्धा त्यांनी प्रबोधनाचं कार्य केलं. येरवड्याच्या तुरुंगात जाऊन त्यांनी कैद्यांना देखील घडवण्याचं कार्य केलं. वारकरी शिक्षण संस्था ही आळंदीची, या संस्थेचंही कार्य त्यांनी केलं. अशा निरनिराळ्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. शिवाय अनेक मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांचे अध्यात्मावर लेख यायचे. त्यांनी स्वतः अनेक कीर्तने, प्रवचने याची पुस्तके प्रकाशित केली होती. आपल्या गुरुवर्यांचं म्हणजे जोग महाराजांचं चरित्र देखील त्यांनी स्वतः लिहून प्रकाशित केलं. वारकरी संप्रदायाचा इतिहास, ईश्वरवाद अशी पुस्तके सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून लिहिली.
तसं पाहायला गेलो तर मामासाहेब हे खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी जगत होते असं आपल्याला दिसून येईल. आपल्या आयुष्याला त्यांनी आदर्श वळण लावलं आणि स्वतः आचरण करून इतरांना त्याबद्दल मार्गदर्शन केलं. आधी केले मग सांगितले हा त्यांचा खाक्या होता. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी याप्रमाणे त्यांचं वागणं होतं. सद्गुणांकडे त्यांचा ओढा होता. त्यांची अत्यंत डोळस अशी दृष्टी होती. आधुनिक सुखसोयींचा ते आपल्या कार्यामध्ये उपयोग करून घेत असत. मामासाहेबांना कोणत्याही प्रकारचं ढोंग, कोणत्याही प्रकारचा बडेजाव हे सहन होत नसे. खालच्या माणसाला हात धरून कसं वर आणता येईल याचा ते विचार करून समत्व प्रस्थापित करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे साधुत्वाची सर्व लक्षणं त्यांच्यामध्ये होती आणि रंजल्या गांजल्यांना ते वर आणायचं कार्य आणि उद्धार करण्याचं, कल्याण करण्याचं कार्य शेवटपर्यंत करत होतं. त्यांच्याबाबत मामासाहेबांना प्रचंड सहानुभूती होती. सर्वांमध्ये असून सुद्धा ते कशाला चिकटले नाहीत. म्हणजे एक प्रकारे पाण्यात राहून ओले न होण्याचा त्यांनी एक मोठा चमत्कारच घडवला असं म्हणावं लागेल. कुर्वन् अपि न लिप्यते हे त्यांचं तत्त्व होतं आणि हे आवडतं वाक्य होतं. सगळ्या गोष्टी करायच्या पण कशातही लिप्त व्हायचं नाही, प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त राहायचं असा त्यांचा जगण्याचा एक प्रकारचा खाक्या होता. म्हटलं तर ते संसारात होते आणि म्हटलं तर पांढऱ्या रंगाचा पोशाख करणारे संन्यासीच होते. एखाद्याने त्यांच्यावर अन्याय केला किंवा त्यांची निंदा केली, त्यांना काही बोललं तर ते पटकन विसरून जात. फॉरगेटिंग इज ॲन आर्ट असं ते मानत असत आणि त्यांच्यामध्ये ही कला पुरेपूर अंगी बांधली होती. अनेक दैवी संपत्तीचे गुण त्यांच्याकडे होते. एखाद्या शुद्ध सोन्याच्या कलशामध्ये गंगोदक असावे त्याप्रमाणे त्यांच्या या विमल ज्ञानाला सदाचाराची, गुरुभक्तीची जोड लाभली होती. अमानित्व, निरपेक्षित्व आणि अनासक्ती हे गुण त्यांच्यामध्ये पुरेपूर दिसून येत असत. त्यामुळे जो कोणी त्यांना भेटे, जो कोणी त्यांचं दर्शन घेई, त्या प्रत्येकाला समाधान वाटत असे, आनंद वाटत असे, प्रसन्न वाटत असे. इतकं सगळं असून सुद्धा त्यांनी आपलं वागणं सर्वसामान्य माणसांसारखंच ठेवलं होतं. स्वतःचा बडेजावपणा, स्वतःचा मोठेपणा कधी त्यांनी लोकांपुढे आणला नाही. सामान्य साधकाप्रमाणे, सामान्य भक्ताप्रमाणेच ते वागत असत. जो कोणी जे काही प्रश्न विचारी त्याची उत्तरं त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, त्याच्या त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे ते त्याला देत असत. भलत्याला भलतंच काहीतरी सांगितलं आणि त्याची दिशाभूल केली किंवा एखाद्याला काहीतरी सांगून त्याची फसगत केली असं मात्र त्यांनी आयुष्यात कधी केलं नाही. एखादा माणूस जर त्यांना मी ब्रह्मचारी होऊ का किंवा मी संन्यास घेऊ का असं जर विचारायला आला
तर ते स्पष्ट शब्दात त्याला सांगत असत, बाबा रे, लग्न करणं हेच बरं. कारण जो ब्रह्मचारी राहू इच्छितो तो दुसऱ्याला विचारत बसत नाही, असं त्यांची समजूत होती. मामासाहेबांनी अनेक प्रकारची प्रवचने, कीर्तने आणि निरूपणे केली. त्यांच्या अंगामध्ये पांडित्य असून सुद्धा समाजाला समजतील, पटतील अशा पद्धतीने अत्यंत सोप्या शब्दात साधे साधे दृष्टांत देऊन ते आपला विषय सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगत असत. जरूर आहे तेवढाच वेदांत ते सांगत असत. उपनिषद आणि भगवद्गीता याच्यातील काही गोष्टी उपदेश ते करत असत. पण क्लिष्ट वाटेल, लोक कंटाळून जातील किंवा त्यांना समजणार नाही अशा प्रकारचं पांडित्य त्यांनी आपल्या निरूपणामध्ये करून लोकांची दिशाभूल कधीच केली नाही. आपलं पांडित्य हे लोकांना दाखवण्यासाठी नसून ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आहे, असं त्यांचं मत असे. ज्ञानेश्वर महाराज किती श्रेष्ठ होते आणि त्यांचं सांगणं किती महत्त्वाचं होतं हे मात्र ते अत्यंत शिताफीने, चुटकीसरकी आणि सहज लोकांना समजून सांगत असत, पटवून देत असत. समाजातील सद्गुणांची वाढ कशी होईल आणि दुर्गुणांचा त्याग कसा घडेल याविषयी ते जागरूक असत. निरूपण करणं, प्रवचन करणं ही जणू काही ईश्वर सेवाच आहे असं ते मानत असत. जे सांगायचं ते विषयाला धरून अभ्यासपूर्वक असं ते सांगत असत. त्यांच्या बोलण्यामध्ये, निरूपणामध्ये, प्रवचनामध्ये फापट पसारा नसे. लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या भाकड कथा किंवा एखाद्याविषयीची निंदा किंवा इतरांविषयीची मनामध्ये तेढ निर्माण होईल असं काही त्यांनी आपल्या प्रवचनातून, आपल्या निरूपणातून सांगितलं नाही. स्वतःची आत्मप्रौढीसुद्धा त्यांनी कधी मिरवली नाही आणि आयुष्यात त्यांनी कधीही परनिंदा केली नाही. ज्ञानदेवांचं मनोगत मात्र स्पष्ट शब्दात लोकांना कळेल असं सांगणे आणि त्यांना समजावून देणे, पटवून देणे हे त्यांच्यासारख्याच अधिकारी पुरुषाचं कार्य होतं आणि ते त्यांनी अत्यंत आवडीने केलं. त्यांनी स्वतःचा अभ्यास, स्वाध्याय भरपूर केला. एक प्रकारचे तप केलं, तपश्चर्या केली. ज्ञानेश्वरीतले श्लोक आपण स्वतः आधी समजून घेतले, त्या श्लोकाची भूमिका मांडली आणि मग त्याचा अर्थ सांगून त्याचा सुबोध, सुस्पष्ट आणि सुलभ स्पष्टीकरण करून त्या विषयाची गोडी निर्माण होईल अशी उदाहरणं देऊन ते आपल्या निरूपणातून तो विषय, गीताविषय मांडत असत. गीतेतल्या अवघड अवघड शब्दांची फोड करून त्याचा अर्थ कसा लावावा याचं स्पष्टीकरणसुद्धा ते देत असत. जोग महाराजांचीच ही परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली आणि आपल्या ज्ञानाने त्यामध्ये भरच घातली आणि या परंपरेची वाढ केली. ज्ञानदेवांचे दृष्टांत कसे एकापेक्षा एक वरचढ असतात हे मामासाहेब खुलवून सांगत असत. त्यांचं निरूपण अत्यंत उत्कृष्ट आणि सुंदर, सुरेख, आकर्षक असे. परंतु या सर्व गोष्टींना आचरणाची जोड त्यांनी दिलेली असे.
जी गोष्ट त्यांनी स्वतः केली तीच आपल्या प्रवचनातून मांडली. त्यामुळे त्यांचे शब्द श्रोत्यांच्या हृदयापर्यंत भिडत असत. आयुष्यभर त्यांनी प्रवचनं केली, कीर्तनं केली, परंतु एक दमडीसुद्धा त्याबद्दल मोबदला किंवा मानधन या स्वरूपामध्ये त्यांनी घेतलं नाही. द्रव्य देणारे आणि द्रव्य घेणारे दोघेही नरकात जातात असा त्यांचा कटाक्ष असे. एरवी त्यांना लाखो रुपये त्या काळामध्ये निरूपण करून मिळवता आले असते, परंतु लुंग्या सामान्य एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे ते लोकांकडून पैसा मिळवण्याची अपेक्षा ठेवून किंवा लोकांनी मानपान करावा, मानधन द्यावं अशा अपेक्षा ठेवून त्यांनी या गोष्टी कधीही केल्या नाहीत. आपण जोग महाराजांचे शिष्य आहोत. त्यामुळे एकदा जोग महाराज त्यांना म्हणाले होते, आम्ही पैसे घेऊन कीर्तने करतो असं जर कोणी म्हणत असेल तर जोग महाराज त्याला सांगत असत, बाबा तू तुझ्या पोटासाठी एखाद्या वेळेला भंग्याचं काम केलंस तरी चालेल, रस्ता झाडायचं काम केलंस तरी चालेल, पण असले उद्योग तू करू नकोस. आणि ज्ञानेश्वरी गाथा गीता ही आपली आई आहे, त्या आईला विकून तू तिच्यावर पैसे मिळवू नकोस असं जोग महाराज सांगत असत. आणि हाच जोग महाराजांचा वसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. गोपाल कृष्ण भगवान की जय.